विद्वान म्हणतो की हे मॅगझिनीचं वाक्य अर्ध सत्य आहे. कारण विचारही मरू शकतात आणि महापुरुषही मरू शकतात जर त्यांच्या विचाराचे प्रचारक आणि प्रसारक तयार झाले नाही तर. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर जयंती पुण्यतिथी हे काही पुरणपोळ्या करून खाण्याचा सण अजिबात नाही. हा एंटरटेनमेंटचे कार्यक्रम नाही आहे. हे आमच्या व्यवस्थेची लढाई नेमकी कुणाच्या विरोधात आहे हे समजून घेण्याचे कार्यक्रम म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम असतात. हे आपण पहिल्यांदा नीट समजून घ्यायला पाहिजे. एका प्रबोधन चळवळीमध्ये काम करणाऱ्या गाणं म्हणणाऱ्या एका बाईनं फार सुंदर सांगितलेलं आहे. बाबासाहेब म्हणजे काय आहे तर कडूबाई खरात म्हणतात की आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. बाबासाहेबांनी आमच्यासाठी नेमकं काय केलेलं आहे हे समजून घेण्यासाठी जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम असतात. हे आपण पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे. कारण एक कवी काय म्हणतो, तो कवी असं म्हणतो की जे हक्क पाहिजे, जे हक्क पाहिजे ते सारे दान करते, तुझी न माझी रक्षा हे भारतीय संविधान करते, तुझी न माझी ही रक्षा भारतीय संविधान करते. पण मित्रांनो, या देशामध्ये या भारतीय संविधानालाच नख लावण्याचं काम होत आहे हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये अनिल मिश्रा नावाचा एक वकील उठतो आणि बरगडतो आणि म्हणतो की या संविधानामध्ये बाबासाहेबांचं फार मोठं योगदान नाहीये. त्या अनिल मिश्राला सांगावं लागेल की मग जर भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांचं योगदान नाहीये तर नेमकं कुणाचं आहे? या माणसांची नेमकी हिंमत कशी होते असं बोलण्याची? या देशातला केंद्रीय मंत्री संसदेमध्ये असं म्हणतो कि इस देश में बाबा साहब नाम की फॅशन हो गई है. अरे त्या मंत्र्याला सुद्धा सांगावं लागेल की फॅशन नाही रे, फॅशन आहे आंबेडकर. फॅशन नाही रे, फॅशन आहे आंबेडकर. तुमच्यासारख्यासाठी शासन आहे आंबेडकर. तुम्ही भराल पोट आमच्या कष्टावरती, तुम्ही भराल पोट आमच्या कष्टावरती, पण आमच्या पोटासाठी आमचं राशन आहे आंबेडकर. आमच्या पोटासाठी आमचं राशन आहे आंबेडकर. बंधूंनो, या देशामध्ये कुठलाच संघर्ष नाही. या देशामध्ये मातंग विरुद्ध महार असा संघर्ष नाही, मराठा विरुद्ध माग असा संघर्ष नाही, कुठल्याही जातीचा संघर्ष नाही.